नमस्कार मित्रांनो, मी विजय यादव, कोर टीम सदस्य, आपलं तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो। बघा, आता प्रेफरन्स सुरू झालेले आहेत, सर्वजणांना प्रेफरन्स आले असतील, कोणी जनरेट केले असतील। सर्वात पहिली आणि महत्त्वाची बातमी, जर तुम्ही प्रेफरन्स ज्या दिवशी चालू झालं त्या रात्री किंवा त्या सकाळी जर जनरेट केले असतील आणि आतापर्यंत डिलीट केले नसतील तर एक वेळा तुम्ही सर्व प्रेफरन्स डिलीट करून परत एकदा जनरेट करा। असं तुम्ही फक्त 2 वेळा करू शकताय, कारण बऱ्याच जणांच्या अभिगतधारकांचे प्रेफरन्स परत वाढताना दिसत आहेत। म्हणजे समजा रात्रीच्या वेळेस, त्या रात्री ज्या रात्री प्रेफरन्स चालू झाले त्या रात्री समजा मी केलं होतं डाउनलोड की जनरेट, तेव्हा मला 7च प्रेफरन्स दिसत होते, परंतु सकाळी 12च्या नंतर मला 12 प्रेफरन्स दिसायला लागले मी डिलीट करून जनरेट केल्यानंतर। त्यामुळे एकदा डिलीट करून जनरेट करा, एकच वेळा डिलीट करा आणि जनरेट करा। तुमचे प्रेफरन्स तुम्हाला वाढलेली दिसतील कदाचित, ज्यांचे दिसत नाहीत त्यांनी निश्चिंत राहून प्रेफरन्स लॉक करून द्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरीला जायचं आहे त्याच ठिकाणचे प्रेफरन्स लॉक करा। ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स लॉक करताय तिथली भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती या सर्व गोष्टींचं आकलन करून तिथं प्रेफरन्स द्या। म्हणजे समजा एखादा व्यक्ती नागपूरचा आहे आणि जर सिंधुदुर्गचा प्रेफरन्स देत असेल तर विचार करून प्रेफरन्स द्या। पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी पूर्व विदर्भातली प्रेफरन्स देताना विचार करा नक्कीच, कारण इकडे 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आपल्याला ते सहन होणारं नाही। त्यामुळं नक्कीच नोकरीची सर्वांना गरज आहे, परंतु प्रेफरन्स देताना विचार करून प्रेफरन्स द्या। तुमच्या घराजवळची प्रेफरन्स द्या, घराजवळून जिथं जिथं तुम्ही नोकरी करू शकता अशा ठिकाणचे प्रेफरन्स द्या। आता काही मेंबर असतील की नोकरीची अत्यंत गरज आहे, मी कुठेही जायला तयार आहे, असं जर कोण असेल तर 100% त्यांनी आलेले सर्व प्रेफरन्स व्यवस्थित सिक्वेन्स लावून लॉक करा, कुठं ना कुठं तुम्हाला जॉब लागेल, बरोबर आहे। आता जे लोक ऑलरेडी लागलेले आहेत नोकरीला, त्यांनी जर तुम्ही लागलेल्या ठिकाणी समाधानी असाल, जर तुम्हाला उगीच प्रेफरन्स देऊन माझं होतंय का बघायचं असेल तर कृपया असे प्रेफरन्स लॉक करू नका, सिलेक्टिव्ह प्रेफरन्स लॉक करा। तुम्हाला जर वरच्या वर्गाला जायची इच्छाच असेल तर अशा ठिकाणची प्रेफरन्स द्या ज्या ठिकाणी तुम्ही खरंच सिलेक्शन झाल्यानंतर जाणार आहात। कारण गेल्या फेजमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, बरेच लोक सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा इंटरव्ह्यूला गेले नाहीत। त्यामुळं ऑप्ट आउटचा ऑप्शन आहे। जर तुम्ही प्रेफरन्स जनरेटच नाही केले, प्रेफरन्स लॉकच नाही केले तर तुम्ही शिक्षक भरतीतून बाहेर होत आहे। जर तुमचा चालू जॉब समाधानकारक असेल तर 100% तुम्ही दुसऱ्यांच्या रोजगारावर पाय ठेवू नका, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका, तुम्ही 100% ऑप्ट आउट करा। जर तुम्ही वरच्या वर्गाला पात्र आहात, तुमची इच्छा आहे की मला इथं नाही करायचं काम, मला वरच्या वर्गाला कुठेही लागलं तर मी जायचं आहे, तर मग तुम्ही ते प्रेफरन्स द्या। जिथं जिथं तुम्ही काम करू शकताय, चालू जॉब सोडून काम करू शकता अशा ठिकाणची प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता, परंतु उगीच माझं होतंय का नाही बघण्यासाठी कुणीही प्रेफरन्स देऊ नयेत। कारण रोजगार काय असतो, बेरोजगारी काय असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। बेरोजगारीच्या झळा सर्वजण भोगत आहेत। तुम्ही प्रेफरन्स कमी दिल्यामुळं किंवा प्रेफरन्स नाही दिल्यामुळं एखाद्या व्यक्तीचे चान्स वाढतील, एखाद्या नवीन व्यक्तीला जॉब लागेल, हा विचार करा आणि ऑप्ट आउट करा। जे शिक्षक भरती सोडून इतर नोकरीला आहेत किंवा ज्या शिक्षक भरती सोडून इतर सिलेक्शन झालेले आहेत अशा लोकांनीसुद्धा MPSC थ्रू सिलेक्शन झालं असेल, कुठेही काही झालं असेल, तुमचं मनापासून अभिनंदन आहे। तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स लॉक करू नका, कारण तुम्ही लागलेल्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पगार आहे। शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी आहे, तुमचं आर्थिक नुकसान होईल। त्यामुळं 100% तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि असे प्रेफरन्स देऊ नका। महिला भगिनींना माझी विनंती आहे, प्रेफरन्स देताना कुटुंबाला विश्वासात घेऊन प्रेफरन्स द्या। तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करू शकताय, ज्या ठिकाणी नोकरीला जाऊ शकताय अशाच ठिकाणचे प्रेफरन्स द्या। तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचं कुटुंब जर तिकडे जाऊ शकत नसेल
तुमचं कुटुंब म्हणलं नाही इतक्या दूर कसं जायचं, नको जाऊ. मॅडम, तुम्ही एकट्याचं नुकसान, मी तुमच्या एकट्याचं नुकसान नाही होत, तुमच्यामुळं एक लागणारा अभियोग्यताधारक नोकरीपासून वंचित राहणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करा. प्रेफरन्स देताना सदसद विवेकबुद्धी, माणुसकी आणि आपली कौटुंबिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून प्रेफरन्स द्या. अडचण आली तर आम्ही मदतीला आहोत. अजून या विषयावर व्हिडिओ बनवले जातील, लाईव्ह केले जातील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे हा अवेअरनेस क्रिएट होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.